एबीपी माझा। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गेल्याचा आरोप प्रेम बिराडे या विद्यार्थ्यानं केलाय। लंडनमधल्या कंपनीत नोकरी मिळाली। कंपनीला पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकत असल्याचं प्रमाणपत्र हवं होतं, मात्र कॉलेजनं प्रमाणपत्र दिलं नसल्याचा आरोप तरुणानं केला। तर प्रमाणपत्र दिलं नसल्यानं लंडनमधील नोकरी गेल्याचं त्याने म्हटलंय। त्यांच्या आरोपानंतर आता आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभो आहे। आयडी कार्ड परत करायला चाललोय। का? तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे। या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का। त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते। मग यावेळेस तिने का नाही सांगितलं? कारण नकोय ना, आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला। हे फक्त आयडी कार्ड किंवा फक्त नोकरी नव्हती, हे माझ्या परिवाराचा, माझ्या शिक्षकांचा, माझ्या समाजाचा, सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता। मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली। मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे। जय भीम। लंडनहून जय भीम सगळ्यांना। दरम्यान या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केलेत। आपण पाहूया। प्रेम बिराडेचं वर्तन समाधानकारक नव्हतं तर 3 प्रमाणपत्र कशी दिली? प्रकाश आंबेडकरांनी मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटेंना हा सवाल उपस्थित केलाय। प्रेमला 2 शिफारस पत्र आणि 1 बोनाफाईड प्रमाणपत्र दिल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय। परदेशात प्रवेश मिळताच प्रेमच्या वर्तनात समस्या कशा दिसल्या? हा मुद्दा वर्तनाचा नाही तर अस्वस्थतेचा आहे असं आंबेडकर म्हणाले। समाजानं उभारलेल्या भिंती दलित मुलगा ओलांडतोय म्हणून ही अस्वस्थता निर्माण झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांना त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। प्रेमच्या वर्तणुकीत जर समस्या होत्या तर त्याला शिफारस पत्र किंवा बोनाफाईड तुम्ही कसं काय दिलं असा सवाल उपस्थित केलाय। परदेशात प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही अस्वस्थ झालात असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। दरम्यान या विद्यार्थ्याशी आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांनी फोनवरून संवाद साधलाय। सकाळपासून मी मीडिया वगैरेला मी हे देत होतो। बर हा साहेब बोला साहेब। तोच ना काट्या घेऊन कॉलेजला आला होता। म्हटलं हो मॅडम माझा ऍक्सिडेंट झाला होता साहेब। मी काट्या घेऊन बघल्यामध्ये काट्या घेऊन मी कॉलेजला गेलो पेपर द्यायला। तेव्हा तोच ना कॉलेजला आला होता। म्हटलं हो मॅडम मी तोच आहे। म्हणजे अच्छा अच्छा ठीक आहे मी बघते म्हणे। तुझी कास्ट कोणती म्हणे? मॅडम नो सेन्स टू आस्क कास्ट। तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी माझा नंबर आहे, ऑलरेडी माझा ऍडमिशन नंबर आहे, तुम्ही डॉक्युमेंट चेक करून घ्या। म्हणजे त्यांनी कास्ट विचारली डायरेक्टली लॉली दास यांनी, शी इज माय एचओडी। बरोबर आहे, ठीक आहे। हेच गोष्ट विचित्र गोष्ट आहे ना फार। आणि हे तुम्ही तो ओपन केले। तर या सगळ्या प्रकरणी एनएसयूआयनं मॉडर्न कॉलेजमध्ये जात ठिय्या आंदोलन केलं। जात विचारून डोक्यात राग ठेवून कॉलेज प्रशासनानं जाणीव